नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याबद्दल एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने आज सकाळी नमो शेतकरी योजनेबद्दल फायनली घोषणा केली आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता आम्ही 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा वितरित करू असं सांगण्यात आलेलं आहे। आता 10 जिल्ह्यांमध्येच का तर 10 जिल्ह्यांमध्ये या 10 जिल्ह्यांची नमो शेतकरी योजनेबद्दल सरकारने कसून चौकशी केली आहे आणि त्यामध्ये 10 जिल्हे आता 2 दिवसामध्ये 10 जिल्हे, नंतर 2 दिवसामध्ये 10 जिल्हे असे करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारने आता पहिल्यांदा 10 जिल्हे निवडले आहेत आणि ते 10 जिल्हे कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। या 10 जिल्ह्यांची सरकारने कसून चौकशी केली आहे, कारण लाडकी बहीण योजनेची जशी स्क्रुटिनीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलेली आहे, तशीच नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल किंवा पीक विमा जो शेतकऱ्यांना भेटतो, कर्जमाफी भेटते, या सर्व योजनांची चौकशी सरकारकडून कसून चालली आहे। सरकारच्या कृषी विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे। सरकारच्या कृषी विभागाकडून हे जे आज 10 जिल्हे निवडले आहेत त्या 10 जिल्ह्यांची चौकशी झाली आहे आणि त्याची ही यादी सरकारने जाहीर केली आहे, म्हणजे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। सरकारने 10 जिल्ह्यांमध्ये हे जो नमो शेतकरी योजना आहे त्याचा 6वा हप्ता जमा करण्याची तारीख सुद्धा फिक्स केलेली आहे। हे तारीख सुद्धा किती असणार आहे किंवा कोणत्या बँकांमध्ये हे पैसे नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। मला माहित आहे ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारीला माननीय नरेंद्र मोदी यांनी डीबीटीच्या माध्यमातून वितरित केला। त्याचप्रमाणे त्यानंतर नमो शेतकरी योजनेबद्दल शेतकऱ्यांचे प्रश्न उभा राहिले, कारण मागचा जो नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आहे, तो 18वा हप्ता एकाच वेळी हा वितरित केला होता डीबीटीच्या माध्यमातून, परंतु यावेळी मात्र तसे झाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याबद्दल बरेच प्रश्न उपस्थित आहेत, परंतु या प्रश्नाचं उत्तर दूर करण्यासाठी सरकारने आज सकाळीच एक मोठी घोषणा केली आहे की आम्ही जशी चौकशी होईल, जशी जिल्ह्यांवाईज चौकशी होईल तसे आम्ही पैसे वितरित करू असे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे, कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। आणि या वीकमध्ये 10 जिल्ह्यांची चौकशी झाली आहे आणि त्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप ही केलं जाणार आहे। त्यामध्ये 10 ते 12 जिल्हे आहेत, त्या 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप हे आज केले जाणार आहे। त्याची तारीख सुद्धा फिक्स केलेली आहे, ती तारीख आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण हे पाहणार आहोत की या जे पैसे येणार आहेत नमो शेतकरी योजनेचे, ते नमो शेतकरी योजनेचे पैसे कोणत्या बँकेत येणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की नमो शेतकरीची योजना आहे त्याचे पैसे हे याच बँकेत येणार आहे ज्या बँकेत तुमची बँक आधार लिंक आहे, आधारशी लिंक आहे, त्याच बँकेत तुम्ही पीएम किसान योजनेची ज्या बँकेत EKYC केले आहे त्याच बँकेत नमो शेतकरी योजनेचे पैसे हे येणार असल्याचे सरकारने घोषित केलं आहे। त्यामुळे काही न्यूज चॅनल असतील, काही चॅनलवरती असं सांगण्यात येतं की या बँकांची नावं सांगितली जातात, परंतु असे नाही, कोणत्याही बँकेत येणार, फक्त तुमचं त्या बँकेमध्ये आधार लिंक असणे हे खूप महत्त्वाचे आहे। ज्या बँकेत तुमची EKYC आहे पीएम किसान योजनेची त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येणार असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमच्या जी EKYC केली आहे, जर अजूनही कोणी EKYC केली नसेल तर तुम्ही EKYC करून घ्या, तरच तुमचा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता येणार आहे। हा झाला महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या बँकेत येणार। त्यानंतर पाहूयात आपण महत्त्वाचं म्हणजे कोणते 10 ते 12 जिल्हे निवडले आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये पैसे हे येणार आहे। त्याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाही आणि पुन्हा कमेंट्स करता की तुम्ही खोट्या बातम्या देता म्हणून। असे नाही, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला समजेल सर्व की तारीख सुद्धा कोणती सांगण्यात आलेली आहे।
तर आपण हे 10 जिल्हे कोणते आहेत ते पहिल्यांदा पाहूयात। त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे। अहमदनगर जिल्हा हा निवडला आहे ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर अकोला जिल्हा आहे, त्यानंतर अमरावती जिल्हा आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा आहे, त्यानंतर बीड जिल्हा आहे। बीड जिल्हा नमो शेतकरी योजनेसाठी निवडला आहे, परंतु पीक विम्यासाठी अजूनही बीड जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली नाही, कारण बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्यासंदर्भात भरपूर मोठे घोटाळे आहेत। त्यामुळे बीड जिल्हा फक्त आता नमो शेतकरी योजनेसाठी चौकशी करून निवडला आहे। त्यानंतर पुढचा 6वा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा जिल्हा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर धुळे जिल्हा, त्यानंतर गडचिरोली जिल्हा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया जिल्हा आणि त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हे 10 ते 12 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांची सरकारने पूर्णपणे चौकशी करूनच, कारण बरेच असे शेतकरी कुटुंब आहेत की ज्या शेतकरी कुटुंबातून 2-2 जणांकडून PM किसान योजनेचा असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला जात आहे, किंवा जे शेतकरी पात्र नाही, ज्या शेतकऱ्यांना बँक बॅलन्स चांगला आहे, त्यांचं ते टॅक्स भरत आहेत आणि ते नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत, ते सुद्धा शेतकरी यातून वगळले गेलेले आहेत। कारण बरेच शेतकऱ्यांची पॅन कार्ड आणि आधार कार्डवरून चौकशी करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा 6वा हप्ता अशा शेतकऱ्यांना येणार आहे की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेले आहे। फार्मर IDची सुद्धा चौकशी सरकारने केलेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळजवळ राज्यातील 90% शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घेतलेले आहे। त्यामुळे सरकारने त्यामध्ये एक नवीन अपडेट म्हणून ॲड केला आहे फार्मर ID। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID ज्यांनी फार्मर ID काढले आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 6वा हप्ता येणार आहे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे। म्हणजे तुम्हाला समजलं असेल, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केले आहे त्या बँकेतच पैसे येणार, त्यानंतर फार्मर ID काढला आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, आणि जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्डवरून त्यांची पूर्ण उत्पन्नाची चौकशी करणार आहे, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे येणार आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये एका कुटुंबामध्ये फक्त एका शेतकऱ्याला नमोचा लाभ घेता येणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे। तर तुम्हाला समजले असेल की या 4 अटी सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासंदर्भात PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याला सुद्धा याच अटी लावल्या होत्या, त्याची चौकशी करूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत। तसेच नमो शेतकऱ्याला सुद्धा याच अटी लावून चौकशी करून त्या चौकशीमध्ये हे 10 जिल्हे या आठवड्यात निवडले आहेत। आता तुम्ही म्हणाल पैसे कधी येणार याची तारीख, तर पैसे कधी येणार याची तारीख सरकारने अजूनही सांगितली नाही, परंतु सरकारने हे मात्र सांगितले आहे की या महिन्याच्या शेवटपर्यंत नमोचा 6वा हप्ता आम्ही 2000 रुपये जमा करू असे सांगण्यात आलेले आहे। मग ते आता हे असे 10 जिल्हे निवडले आहेत त्या यादीप्रमाणे जमा करता आहेत की हे मात्र सांगितलेले नाही। ते सांगितलं की आपल्या चॅनलवर व्हिडिओ नक्की पोस्ट करू। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला एक लाईक नक्की द्या। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।